माझी यूट्यूब फॅमिली, आज परत मी घेऊन आली एक लॉंग व्हिडिओ आणि हा कशाबद्दल असणार आहे. म्हणजे 50 सबस्क्रायबर पूर्ण झाले तर आता मला काय काय बेनिफिट्स भेटणार आहे. जास्त काही बेनिफिट्स भेटणार नाही, मी आधीच सांगून देते. पण जे पण थोडेफार भेटणार आहे ते माझ्यासाठी महत्त्वाचे आहे. आणि त्याच्या अतिरिक्त हे गोष्ट आहे की 50 सबस्क्रायबर ही लहानशीच गोष्ट आहे, पण एक पुश भेटतो आपल्याला यूट्यूबवर व्हिडिओ टाकायचे की नाही, पुढे हे काम कंटिन्यू करायचं आहे की नाही, त्याच्यासाठी हा एक पुश आहे असंच समजून चालायचं. आणि जर आपण अचिव्हमेंट छोटी केली पण मात्र आपला आनंद कमी नसला पाहिजे असं माझं मानणं आहे. आणि हे असलं पण पाहिजे ना, लाईफमध्ये छोटे छोटे मुवमेंट्स आपण कुठे सेलिब्रेट नाही करत आणि त्याला आपण नकारून देतो. हे काय आहे, हे काही मोठी गोष्ट नाही, पण स्वतःची लहानात लहान अचिव्हमेंटला पण आपण सेलिब्रेट केलं पाहिजे. हां, मी मानते 50 सबस्क्रायबर मोठी गोष्ट नाही आहे, पण मला देखील खूप आनंद आहे. तर मला वाटलं तुमच्यासोबत मला शेअर केलं पाहिजे. आणि मी यूट्यूब का स्टार्ट केलं हे पण ह्या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, मला सपोर्ट करायला विसरू नका. तर मंडळी, व्हिडिओ स्टार्ट करायच्या आधीच सांगते, म्हणजे हेल्थ थोडीशी डाऊन आहे, तर तुम्ही माझा व्हॉईसला थोडा इग्नोर करून चालाल. तर मंडळी, यूट्यूब हे स्टार्ट करायचा हा विचार मी 3 वर्षा पहिलेच केला होता. म्हणजे आधी मी विचार केला होता 3 वर्षा आधी की मी यूट्यूब स्टार्ट करणार. आता तो काउंट केला का बरं, की मी व्हिडिओज बघायची, जसे हिंदीमध्येच व्हिडिओ बघायची, व्लॉग्स वगैरे बघायची. कोणती पण गृहिणी आहे जे हाऊसवाईफ घराची काम पण करतात, व्हिडिओज बी बनवतात, त्यांची अर्निंग पण व्हायची. पण मला काही ह्या गोष्टीमध्ये जास्त ट्रस्ट बसायचा नाही. प्लस दुसरे पण कारणं होती. कारणं अशी होती की माझं लग्न झालं होतं नवीन. मी गुजरातची आहे, माझं लग्न झालं महाराष्ट्रामध्ये. तिच्या एन्व्हायरमेंटमध्ये ॲडजस्ट व्हायला थोडंसं मला टाईमच लागला. मी 1 वर्ष आधी पण यूट्यूब स्टार्ट करायचा विचार केला होता. तर मी शेअर पण केलं होतं यशूच्या बाबासोबत की मला यूट्यूब वगैरे स्टार्ट करायचे, व्हिडिओ बनवायचे. तेव्हा मी म्हटलं होतं मी फेसलेस कुकिंगचे व्हिडिओज बनवणार. तर ते म्हणाले, ठीक आहे, ह्याच्यात काय होणार आहे, तुला पण काय करशील, तुझ्याने होणार नाही. म्हणजे त्यांनी मला टाळून दिलं की ही काही नाही करू शकणार, म्हणून टाळूनच दिलं. यशू झाली 1 वर्षाची. मग म्हटलं आता अजून काही केलंच पाहिजे. त्यानंतर मला खूप व्हिडिओज दिसायचे, खूप कॉन्टेंट क्रिएटर होते जे खूप पुढे आता ते चालले गेले. तर त्यांचे व्हिडिओज दिसायचे, त्यांना फर्स्ट पेमेंटचे व्हिडिओज, असे व्हिडिओज. तर मला वाटायचं हे काही फेक तर आहे नाही, याच्यात होते. आणि जर आपण याच्यात काम केलं तर आपलं पण काही ना काही तर होऊनच जाणार. तर मी 6 महिन्याआधी एक वेळा अजून यशूच्या बाबाला म्हटलं मी हे यूट्यूबचं स्टार्ट करणार आहे. तर ह्यावेळेस मी त्यांना विचारलं नाही, त्यांना सांगितलं की मी यूट्यूब स्टार्ट करणार आहे, मला करायचं आहे आणि मी करणार. मला वाटते की माझं काही ना काही त्याच्यात होऊ शकते, मी काहीतरी तर पैसे म्हणा किंवा काही करू शकते त्याच्यात. तर मग ते म्हणाले ठीक आहे, हो, नाही. मग 1 महिना तसाच निघाला. मग मी एक कुकिंगचं चॅनल चालू केलं, जे फेसलेस व्हिडिओ असायचे ज्याच्यात माझे. त्याच्यावर मी 3 महिने काम केलं. तर 3 महिन्यात त्याच्यात व्ह्यूज पण यायचे छान, असं काही नाही आहे. मग मी खूप सारे यूट्यूबर्स लोकांचे व्हिडिओ बघायची, त्याच्यात यूट्यूबर लोकांचे व्हिडिओ बघितले. मग मला काही तेवढं नवं येत नव्हतं, तर मग मी खूप व्हिडिओ पाहून शिकली पण खूप सगळं. तर त्याच्यात मी खूप सगळे मिस्टेक करून चुकली होती. समजून घ्या ते लर्निंग पिरियड होता एक. तर त्याच्यात मला खूप सगळे असे चुका केल्या होत्या मी. तर व्ह्यूज यायचे त्याला, असं नाही व्ह्यूज नाही यायचे. हिंदीमध्ये होते तर. आणि मग हिंदीमध्ये होतं आणि मग मला एकदम विचारलं की मी मराठीमध्ये केलं पाहिजे. तर मी अर्ध्यातूनच मराठी व्हिडिओ स्टार्ट करून दिले त्याच्यात. मग मराठी व्हिडिओ मी स्टार्ट केले, तरी बी मला यायचं. मग मला माहीत पडलं की हे काय आपलं ग्रो करणार आहे नाही हे चॅनल, असं मलाच वाटलं. तर मी ते चॅनल डिलीट करून आणि हे न्यू स्टार्ट केलं. म्हणजे मला यूट्यूबवर काही जास्त वेळ असा झाला नाही आहे, म्हणून हे 50 सबस्क्रायबर बी एका महिन्यात गेन करणं माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे. तर हे 50 सबस्क्रायबर माझे झाले कंप्लीट. हे मला मोठं ह्याच्यासाठी वाटते की एका महिन्यात मी 50 सबस्क्रायबर झाले माझे कंप्लीट. आणि जास्ती काय आपल्याला येत पण नाही, शिवाय व्ह्यूज थोडे कमी येत आहेत. पण मला माहिती आहे आता एका महिन्यात एवढं तर काही अचीव होणार आहे नाही, पुढे पाहू आपण. आणि जे लोक पण माझी जर्नी स्टार्टिंगपासून बघत आहेत त्यांचा खूप खूप धन्यवाद. आणि जे लोक नवीन जॉईन होत आहे माझ्या चॅनलवर. आणि मंडळी, त्याच्यात मेन हे आहे की माझे रिलेटिव्स वगैरेला कोणाला माहीतच नाही की मी यूट्यूबवर व्हिडिओ बनवते, टाकते, म्हणून हे सगळं मी कोणाला सांगितलं नाही. तर मी माझे 5-6 रिलेटिव्ह जे एकदम क्लोज आहेत, ज्यांना माझी अचीवमेंटसून काही फरक पडतो, अशांना मी सांगितलं आहे की मी स्टार्ट केलं आहे. त्यांनी सबस्क्राईब केलं आहे. बाकी जेवढे पण सबस्क्रायबर आहे सगळे नवीन आहे.
ते माझे व्हिडिओ पाहून त्यांनी मला सबस्क्राईब केलं आहे, त्याचा मला आनंद वाटतो आहे की मी कोणत्याच रिलेटिव्हला अजून सांगितलं नाही आहे की मी यूट्यूब चॅनल स्टार्ट केलं आहे. तर आता माझे यूट्यूबवर 50 सबस्क्रायबर झाले आहे कंप्लीट. तर मला यूट्यूबवर लाईव्ह स्ट्रीम करायचं एक ऑप्शन ऑन होणार आहे, तर मला त्याचा पण आनंद वाटतो. आणि आता यूट्यूबने नवीन पॉलिसी पण लॉन्च केली आहे, त्याच्यात बी मला आता माहीत पडलं आहे की मी डिस्क्रिप्शनमध्ये लिंक पण टाकू शकते. म्हणजे प्रॉडक्ट्स कोणते जर का मी घेत आहे तर ॲफिलेट लिंक अगर मला चालू करायची आहे तर त्याच्यासाठी पण मला एक फायदा आहे की मी आता डिस्क्रिप्शनमध्ये माझी लिंक पण टाकू शकते. तर माझ्या व्हिडिओला जास्तीत जास्त बघा, मला सपोर्ट करा आणि हां, चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. आणि कसा वाटला हा व्हिडिओ कॉमेंट करून नक्की. आणि हां मंडळी, माझ्या चॅनलवर मी कुकिंगचे व्हिडिओज, ब्लॉग्स, रेसिपीज, काही टिप्स आणि हॅक्स सांगते. तर चॅनलला पाहायला विसरू नका आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर मंडळी, मी नवीन नवीन व्हिडिओज बनवते, तर होऊ शकते की थोडीशी गडबड होणार, त्याला तुम्ही इग्नोर करायचं, पण मला सपोर्ट पूर्ण करायचं मात्र. आणि आणखीन तुमचे काही प्रश्न वगैरे असतील ते तर पण तुम्हाला विचारू शकता. लाईक शेअर पण करा. भेटूया नवीन ब्लॉगमध्ये. तर बाय बाय.